5% कंपनीचं प्रॉफिट जे आहे दॅट गोज इन फ्रॉड. सायबर क्राईम किंवा सायबर इन्सिडेंटमध्ये गेल्या जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंत 100 पटीने वाढ झाली. AI predict your data loss before it happens. यूएस में अगर कोई छोटी भी कंपनी है उनका भी 28 से 32% तक का बजट होता है ईयरली ऑन साइबर सिक्योरिटी. 25% data leak has happened through mail only. प्रत्येक छोट्या उद्योजकाला काय वाटतं, माझ्याकडे असं काय आहे की somebody will commit some attack on. हा जो आपला ॲटिट्यूड आहे, हा ॲटिट्यूड आपण सगळ्यांनी बदलण्याची गरज आहे. तुमचा डेटा, तुमचं पर्टिक्युलर कोटेशन, तुमचं पर्टिक्युलर प्रपोजल जे तुम्ही ज्या स्टाईलने बनवताय, तुम्ही जर ते ओपन एआयला दिलं तर नॅचरली चांगलं प्रॉम्प्ट देऊन तुमचा एक्झॅक्ट प्रपोजल समोरचा तुमचा कॉम्पिटिटर काढू शकतो. नमस्कार, माझं नाव राजकुमार श्रीवास्तव. मी एक्स पोलीस ऑफिसर, मुंबई पोलीस. सर्वप्रथम आजच्या बिझनेस जत्राचे आयोजक श्री अरुण सिंग, अमित आचरेकर, अतुल राजोळे यांना खरोखर धन्यवाद मनापासून की आम्हाला त्यांनी संधी दिली. सलग दुसऱ्या वर्षी मी इकडे येतोय. मागच्या वर्षी पण आम्ही एक कॉर्पोरेट म्हणजे फ्रॉड्सवर एक प्रेझेंटेशन दिला होता. ह्यावेळेस विषय आहे बेसिकली सायबर रिलेटेड जे काही ऑनलाईन फ्रॉड्स असतील किंवा इंटरनल फ्रॉड जे कंपनीत आहेत त्याच्याबद्दल आम्ही आज बोलणार आहोत. का म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की जेव्हा आपण काम करत असतो, आता आम्ही मल्टीनॅशनल किंवा कॉर्पोरेटसोबत जास्त काम होतं आमचं, पण जेव्हा MSME जेव्हा काम करायला लागतात, ह्या रोबस्ट सिस्टम जोपर्यंत कंपनीमध्ये असू शकत नाही. असं म्हटलं जातं देर आर व्हेरियस सर्वेज इन द वर्ल्ड. ACFE नावाची एक संस्था आहे जिथे इज वन ऑफ द लार्जेस्ट प्रायव्हेट ऑर्गनायझेशन इन्व्हेस्टिगेशनवर काम करते. त्यांचं असं म्हणणं आहे दरवर्षी त्यांचा एक सर्वे रिलीज होतो आणि प्रत्येक वर्षी हा सर्वे नेहमीच असं सांगतं की 5% कंपनीचं प्रॉफिट जे आहे दॅट गोज इन फ्रॉड. आणि काय असतं की आपण जेव्हा एखादी कंपनी चालवत असतो किंवा MSME चालवत असतो त्यावेळेस आपली डिपेंडन्सी लोकांवर असते, आपल्या एम्प्लॉईजवर असते. मी असं म्हणत नाही की सगळे एम्प्लॉईज फ्रॉड असतात, परंतु ज्या एम्प्लॉई सेन्सिटिव्ह रोलमध्ये असतात त्यांच्याकडनं अशा चुका होतात. आम्ही 2 गोष्टी आज बोलणार आहे. इकडे सगळं आमच्यासोबत एक्सपर्ट्स पण आहेत, सायबर एक्सपर्ट आणि AI एक्सपर्ट वगैरे. एक तर आपण जसं एक एम्प्लॉईकडे डेटा असतो. आज जसं मगाशी पण आपल्या सकाळी आपले एक स्पीकर होते, त्यांनी सांगितलं गोडबोले साहेबांनी की डेटाचं महत्त्व काय. डेटा जर तुमच्याकडनं इव्हन मुकेश अंबानीने एकदा का स्पीचमध्ये सांगितलं की आता डेटा इज अ न्यू ऑइल नाव. दॅट इज अ फॅक्ट. डेटा जर नसेल तुम्ही काही इफेक्टिव्हली काम करू शकत नाही. आणि अशा स्थितीमध्ये डेटा तुम्ही असं ॲज अ एम्प्लॉयर किंवा ॲज अ ओनर ऑफ द कंपनी तुम्ही स्वतःकडे डेटा ठेवत नाही. तुम्हाला कोणाला तरी डेटा असाइन करावं लागतं, बरोबर ना. आणि तर असाइन कोणाला करणार तुम्ही, जो तुमचं डेटा हँडल करतो, टेक्नॉलॉजी एक्सपर्ट असेल, प्रोक्युरमेंटचं असेल, कोण असेल, तो डेटा मिसयूज झाला नाही पाहिजे. अशा आपण एखाद्या आपल्या केस स्टडीमध्ये आपण सांगू की पुढे थोड्या वेळात. आता हा एक भाग आहे. दुसरा आहे की डेटा फक्त म्हणजे कंपनीचा एक डेटा, एम्प्लॉई डेटा असेल, बिझनेस डेटा असेल. दुसरा एक डेटा असतो तुमचं प्रोक्युरमेंट. प्रोक्युरमेंटमध्ये जी लोक तुमची असतात, जी माल जे प्रोक्युअर करतात, आणि तो वन ऑफ द सेन्सिटिव्ह डिपार्टमेंट. तिथे कसं असतं की प्रत्येक वेळेस म्हणजे एम्प्लॉई त्या पोझिशनवर असतो प्रोक्युरमेंटमध्ये. हे जरुरी नाही आहे की त्याच्याकडनं लोक येतात आणि त्याच्याकडनं म्हणजे तो करप्शन करतो, ब्रायबरी करतो आणि पैसे घेऊनच तो कॉन्ट्रॅक्ट देतो, असं नाही आहे. किंवा माल खरेदी करतो कंपनीसाठी. परंतु असं लक्षात आलेलं आहे की ते सेन्सिटिव्ह डिवाइस लोक त्याच्याकडे येतात आणि त्याला ॲक्च्युली सांगतात बाबा तुम्ही सर या खुर्चीवर आहात बसला, तुम्ही घेऊन टाकाय. असं म्हटलं तर इकडे नजराना, शुक्राना, जबराना ऐकलं कधी आपण? काय नजराना काय असतं? नजराना म्हणजे काय असतं की तुम्ही एखाद्या पदावर बसला, तुम्ही आता तुम्ही प्रोक्युरमेंटमध्ये आहात, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट म्हणजे तुम्ही टेंडर काढू शकता, तुम्ही माल खरेदी करू शकता, काय असेल ते. आणि तिकडे मग तुम्हाला लोक येऊन भेटतात की सर ये आप नजराना रख लीजिए. काय बोलतो तुम्ही काय तुझ्यासाठी केलेलं नाही आहे, ते करणार नाही आहे. नाही सर बोला आपको आशीर्वाद रहने दीजिए आप, ये हमारे तरफ से रखिए आप. तो दॅट इज नजराना. शुक्राना काय असतं की एखादं तुमचं काम तुम्ही नॉर्मल प्रोसेसमध्ये तुम्हाला काम मिळालं, तुम्ही काम केलं आणि मग तुमचं बिल पण पास झालं. मग तुम्ही स्वतःहून जाता तिकडे त्याला सांगता की सर ये रख लीजिए आप, ये क्या है. नाही आपको शुक्राना आहे, म्हणजे तो खुशीने देतो, तो स्वखुशीने. दॅट इज ऑल्सो रॉंग. आणि जबराना काय, जोपर्यंत तुम्हाला देत नाही तोपर्यंत तुझं काम होणार नाही. सर नजराना, शुक्राना, जबराना म्हणजे ह्या गोष्टी कॉर्पोरेट्समध्ये डेफिनेटली आहे. आणि तिथली सिस्टम एवढं रोबस्ट आहेत सिस्टम.
आणि सगळ्या प्रकारचे चेक्स अँड बॅलन्सेस आहेत तिकडे, तरी देखील तिकडे होतं. तर MSMEचा तुम्ही विचार करा. आता प्रत्येक MSC मध्ये फक्त 5 10 लोक नसतात. काय MSCs मध्ये म्हणजे MSCचं मला वाटतं थ्रीशोल्ड मला वाटतं 200 कोटीच्या खाली, बरोबर. म्हणजे तिकडे 100 एम्प्लॉय असू शकतात, 50 असू शकतात. म्हणजे अशा कंपनीज ऍक्च्युअली बघितलं तुम्ही तर टोयोटा झालं किंवा बजाज झालं, अशा कंपनीसाठी कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग करतात ते. तो यू कॅन अंडरस्टँड द मॅग्नेट्यूड. तर तुम्ही समजा तुमचं जे माल खरेदी करता तुम्ही त्या अशा म्हणजे भ्रष्ट मार्गाने समजा कोण कंपनीला चीट करत असेल, द कंपनी वुड डेफिनेटली गो इन टू द लॉस. मग त्या विषयावर आपण बोलणार आहे. मी माझे बाकी कलिग्स आहेत त्यांना पण सांगतो, आपण इंट्रोडक्शन देतील आपलं ते. नमस्कार, माझं नाव महेश आठवले. मी आणि राजकुमार श्रीवास्तव आम्ही दोघांनी मिळून 2018 मध्ये SK वेस्टिजियम LLP नावाने एक सिक्युरिटी आणि रिस्क ॲडवायझरी सर्व्हिसेस चालू केलेल्या आहेत. आणि आम्ही मेजरली बँक, NBFCs, ARCs आणि काही कॉर्पोरेट हाऊसेस यांना आमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस देतो. मी दिनेश भरडे साहेबांना ओळख करून देण्याची विनंती करतो. गुड इव्हनिंग. मायसेल्फ दिनेश भरणे. मी AI डायमा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा डायरेक्टर आहे. आम्ही AI मध्ये काम करतो. इन द सेन्स डेटा, आता सरांनी जसं म्हटलं, डेटा इज द ऑइल. ऍक्च्युली टुडेज कन्सेप्ट इज मोर दॅन डेटा इज द न्यू गोल्ड ऍक्च्युली. आणि डेटा जसं तुम्ही हार्डवेअर एखादं सिक्युअर करून किंवा हार्डवेअर आता ज्यांचे ऑफिसेस असतील ते लॉक करून जातात, राईट. तर तुमचं हार्डवेअर हार्डवेअर पेक्षा मोस्ट इम्पॉर्टंट डेटा आहे. डेटा सिक्युअर्ड खूप महत्वाची आहे डेटा सिक्युरिटी. डेटामुळे डेटा ब्रीच ज्या प्रकारे होत आहे डेटा, आम्ही याच फील्डमध्ये काम करतो. आम्ही ह्या डेटाला कसं सिक्युअर करता येईल आणि त्याचा तुम्हाला ऍक्सेस कसा करता येईल फॉर द एम्प्लॉयर, मेनली लाईक द MSMEs. आय कॅन से MSMEs मध्ये तुमचं जर मायक्रो लेवल सोडलं तर स्मॉल MSMEs आर 1 lakh in Maharashtra only and 12,500 in medium level which has having a above 50 CR turnover. सो एम्प्लॉयरनी एम्प्लॉयर असं नाही, म्हणजे असं तुम्ही करू शकत नाही की मी सर्व डेटा माझ्याकडेच ठेवणार दुरात. एम्प्लॉयरनी एम्प्लॉईजला ऍक्सेस द्यायला हवं, दॅट्स ओके, बट विथ द रेस्ट्रिक्शन्स ऍक्सेस. आपण अजून या विषयावर थोडं इलॅबोरेटिव्हली बोलू. आय थिंक वी कॅन या पॅनल डिस्कशन मध्ये आपण हे घेऊ. गुड इवनिंग. मेरा नाम विघ्नेश नायडू है. मैं साइबर सिक्योरिटी एक्सपर्ट हूँ. आई एम द को फाउंडर ऑफ माई कंपनी स्कैनलिटिक्स टेक्नोलॉजी. मेरा ब्रांड है साइबर सिक्योरिटी का, नाम है एवोट्रिक्स. एंड मेरा साइबर सिक्योरिटी में ऑलमोस्ट 13 years का एक्सपीरियंस है. एंड वी हैव बीन वर्किंग विद एस्टीम्ड क्लाइंट्स लाइक गूगल, सोनी, सेट इंडिया. इनके साथ हमने काम की है. एंड माई पैशन इज टू प्रोटेक्ट कंपनीज from the new digital problems like the cyber attacks. So इसके लिए हम लोग closely MSMEs को service दे रहे हैं. So in simple words you can say we are the virtual IT security for them, protecting them from cyber attacks. Thank you. हेलो, मेरा नाम आशीष है. मैं को फाउंडर हूँ एवोट्रिक्स का. मैं आपको एक सिंपल एग्जांपल से बताऊंगा कि हम क्या प्रोवाइड करते हैं. जब आप सोना खरीदते हैं, आपके पास पैसा होता है तो आप घर में एक तिजोरी रखते हैं. तो MSMEs के लिए हम वो तिजोरी प्रोवाइड करते हैं जिससे आपके पास कोई डेटा हो, आपका कोई इम्पोर्टेंट इंफॉर्मेशन हो, या जिससे भी जो भी आपका बिजनेस सीक्रेट हो, वो सारी चीज़ों को हम प्रोटेक्ट करते हैं. प्रोटेक्ट करने के साथ साथ देखिए, अगर बैंक से पैसा चोरी हो जाए तो डैमेज तो हो गया, बाद में किसने चोरी किया ये पकड़ने से कुछ फायदा नहीं है. हम आपको वो चोरी रोकने में भी हेल्प करते हैं. तो हमारी सर्विसेज क्लियरली MSMEs को, बिजनेस को, डेटा को साइबर सिक्योरिटी से प्रोटेक्ट करने के लिए सर्विस प्रोवाइड करते हैं. थैंक यू. सो विदाउट वेस्टिंग द टाइम, माझं एक आता आय विल जस्ट पुट ए सिनारिओ, रिअल लाईफ सिनारिओ. मी जे केस हँडल केलेली आहे पुण्याला आहे. मी ह्या दोघांना विचारेन. आता एक मल्टीनॅशनल कंपनी होती, आता आहे अजून पुण्याला, हिंजवडीमध्ये. आणि त्या कंपनीमध्ये असं होतं की एक HR डिपार्टमेंट आहे
आणि HR डिपार्टमेंटमध्ये एक कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉई आहे ज्याला HR सर्व्हिसेससाठी घेतलेलं आहे आणि ही वॉज फाउंड इंडल्ज इन सम अनएथिकल ॲक्टिव्हिटी इन द कंपनी. कंपनीने शुक्रवारचा दिवस होता तो, कंपनीने सांगितलं तुला ह्या वेळेसपासून तुला आम्ही काढतो कंपनीतून, सोडून जा. कंपनीने त्याचा पास जमा करून घेतला ॲक्सेस कार्ड आणि त्याला 2:30 वाजता त्याला काढलं कंपनीने. तो खाली आला. 2:40 पासून त्यांनी मेल्स पाठवायला सुरुवात केली. अशी 106 मेल त्यांनी पाठवलेत, 106 मेल्स. आणि शुक्रवार होता, सोमवारी सकाळी 8-9 वाजल्यापासून 106 कॅन्डिडेट्स तिकडे आले जॉईन करण्याकरता ड्युटी. त्यांना विचारलं की बाबा तुम्ही, ते म्हणाले की आमच्याकडे एम्प्लॉयमेंट लेटर आहे. ते कशासाठी आला तुम्ही? एम्प्लॉयमेंटसाठी. म्हणजे आम्ही पाठवलेलं असेल तुम्हाला एम्प्लॉयमेंट लेटर. मग त्यांनी दाखवलं, त्यांनी सांगितलं की बाबा हे ईमेल आयडी तुमचं आहे का? ईमेल आलाय मला. ते म्हणाले आमचं आहे. बरोबर आहे. तर म्हणे मग कसं काय? आता कंपनीला कळलं नाही. कंपनी मला आम्ही तुम्हाला जॉईन करून घेणार नाही. ते गेले आणि हिंदवडी पोलिसांनी कंप्लेंट केली कंपनीच्या अगेन्स्ट. पोलिसांनी गुन्हा दाखल करायचं होतं. मग आम्ही आमचं इंटरव्हेन्शन झालं तिकडे. ते आता प्रॉब्लेम काय होता इकडे की हे सगळं झालं. त्याच्यात प्रॉब्लेम वॉज की का पाठवू शकला तो? कारण त्याला 2 ठिकाणी ऍक्सेस दिला होता कंपनीने. एक तर त्याच्या लॅपटॉप कंपनीने दिला होता, लॅपटॉपवर त्याला ऍक्सेस होतं, तो लॅपटॉप त्यांनी जमा करून घेतला आणि आय कार्ड त्याचा पण तो म्हणजे तो ऍक्सेस कार्ड होता तोही जमा करून घेतला. परंतु प्रॉब्लेम काय झाला इकडे की त्याचं कंपनीचं जे ऍक्सेस होतं मोबाईलवर ईमेल आयडीचा, तो त्याने डिॲक्टिवेट नाही केला. म्हणून हे होऊ शकलं सगळं. आणि त्यांनी ऍक्च्युली कंपनी बदला घेतला. त्यांनी मला काढला, तुम्ही मी असं करू दो. इतका मोठा डॅमेज. नंतर त्या आरोपींविरुद्ध 2 केसेस आम्ही दाखल केला. तो भाग वेगळा आहे. काही त्याचे लोक तिकडे लोक पण काही पॉलिटिकल लोक होती, त्याच्यावर आम्ही कारवाई केली. सगळं नंतरचा भाग आहे तो. मला हा प्रश्न या दोघांना विचारायचा है कि इस सिचुएशन में आप हमें बताएंगे, या ऑडियंस को बताइए, इतनी बड़ी कंपनी, मल्टीनेशनल कंपनी, यूरोपियन कंपनी है, तो ये हुआ ऐसे इतने रोबोट सिस्टम होने के बाद में, इसको प्रिवेंट किया जा सकता था क्या? कैसे, जरा बताएंगे सब आपको. ठीक है, जैसे मैंने अभी थोड़ी देर पहले बताया कि प्रॉब्लम हो जाए उसके बाद हम पुलिस के पास जाएं और वो प्रॉब्लम को सॉल्व करें, उससे कुछ फायदा नहीं है. तो ये चीज को करने के लिए देर आर एन नंबर ऑफ मेजर्स जो किया जा सकता है. टू स्टार्ट विद इज एक्सेस कंट्रोल एंड पॉलिसी. अगर मेरा काम यहाँ से ये उठा के यही रखना है तो मुझे सिर्फ उतना ही एक्सेस मिलना चाहिए. मेरे पास मतलब पूरे ऑर्गेनाइजेशन का एक्सेस नहीं होना चाहिए. लिमिटेड एक्सेस एंड रिस्ट्रिक्शन. दूसरा इंपॉर्टेंट चीज है डेटा लॉस प्रिवेंशन. DLP इज द वर्ड इन साइबर सिक्योरिटी, इसको बोलते हैं. डेटा लॉस प्रिवेंशन का मतलब होता है कि अगर मैं किसी को कुछ भी मेल भेजता हूं या मैं किसी को कोई एक्सेस देता हूं, तो वो एक्सेस के साथ साथ अगर मैं किसी को एक्सेप्शन, जैसे ये जो स्पेसिफिक केस था, इसमें 106 लोगों को ईमेल गया है. तो ये जो 106 लोगों को ईमेल गया है, दिस इज एन ईमेल which has gone outside of the company. तो कोई भी मेल जब कंपनी के बाहर जाता है, पहले तो वो अलाउड ही नहीं होना चाहिए. अगर वो जाता है बिकॉज वो HR में था और उनको बाहर के कैंडिडेट्स को भेजना था, तो उसके लिए पॉलिसी और रिस्ट्रिक्शन होना चाहिए. तो अगर आज के डेट में, जैसे सर ने बोला कि AI है, तो हम AI से पैटर्न मैचिंग भी कर सकते हैं. मतलब ये तो एडवांस हो गया कि यार इस आदमी ने पिछले 6 महीने में कभी भी 106 ईमेल नहीं भेजे, मतलब 20 ईमेल भी नहीं भेजे, और आज वो अचानक से 20 से ज्यादा ईमेल, 10 से ज्यादा ईमेल. तो ये जो पैटर्न है, ये पैटर्न को डिटेक्ट करके ब्लॉक किया जा सकता है. विच मीन्स हो सकता है अगर मेरा पॉलिसी एकदम स्ट्रिक्ट ना रहा हो तो 6 लोगों को ईमेल जाता, बट 7th के बाद वो स्टॉप हो जाता. और इस चीज का एक नोटिफिकेशन एडमिनिस्ट्रेटर, ओनर के पास जाता कि यार ये पर्सन ने ये चीज करने का ट्राई किया है, क्या ये लेजिट है क्या? अगर वो अप्रूव करता तो अब बाकी लोगों को ईमेल जाता, नहीं तो नहीं जाता. तो इससे क्या होता, मेरा डैमेज भी रिस्ट्रिक्ट किया जा सकता है. मेरा डैमेज रिस्ट्रिक्ट होता है, प्लस मैंने वो पर्सन को टाइम पे डिटेक्ट किया और प्रॉब्लम सॉल्व किया. सो दिस इज वन ऑफ द मेजर्स. विघ्नेश, you'd like to add one more? Yeah, this is one of the measure, and for example there are few more things as on top of it, one can add. जैसे कंपनी के जो एडमिन्स होते हैं उनको उस डिवाइस का डायरेक्ट एक्सेस होना चाहिए. फॉर एग्जांपल RMM और MDM अगर आपने सुना रहेगा, तो
RMM is for remote monitoring and management, MDM is for mobile device management. वो डिवाइस अगर लेट्स से लॉस्ट हो गया, राइट, हैपेंस, लैपटॉप है, एम्प्लॉय ने लिया एंड इट गॉट लॉस्ट, वो डिवाइस को लॉक करके उसके अंदर का डेटा वाइप आउट करने तक का फैसिलिटीज होना चाहिए, जो हम दे रहे हैं हमारे MSME कस्टमर को. ये सारा चीज डेफिनेटली लॉन्ग टर्म में, फ्यूचर में आपको बहुत यूजफुल होगा. या I'll request Mr. Bharne, would you like to add something here? What he says, like in one word, in AI, the pattern matching and the behavioral analysis. The behavior of the employee is like he never sent that many mails on the mobile, through the mobile. So that alert should go to the upper officers. This is one thing. Then the pattern matching. Till now, till date, these facilities available through the manual intervention. Like human they disable the things and these things. These things we enabled in our, we are providing their services to the governments as well. It's the agentic, which we talk, the agentic AI. So your agentic AI, agentic admin can do the things automatically, like within a 1 minute, or you can say within a 30 seconds, that employee, all the credential of employees get been removed. If he is using a laptop or the personal laptop for this, automatically that part get deleted. If the user is accessing the data, like so many secure data we are placing on the site, like so many organizations, CTO is having the full access to the data. In that case as well, if you are downloading that data from your repository, from company repository to other repository, or even the local machine, then that the data should be masked, like the mobile numbers, your account details, your credit card details. So if someone founds that file, that also not usable in that sense. So yes, restricted access, that is there, but you have to have some facility, some software. As far as MSME concerned, if your data is accessed by so many people at a time, then it is really a wrong thing. So you can access in a restricted way, and AI can use that. Yeah, thank you. I just want to add one more thing. अभी हम जो बात कर रहे हैं ये लार्ज ऑर्गेनाइजेशंस के बारे में बात कर रहे हैं ज़्यादा करके, जहाँ पे इंटरनेट पॉलिसी होती है, साइबर सिक्योरिटी पॉलिसी होती है, ईमेल के बारे में ये होती है. जो छोटे ऑर्गेनाइजेशंस है जिसके अंदर 5 या 10 लोग हैं या 5 या 10 ही डिवाइसेस यूज करते हैं, जो सॉल्यूशंस आप बता रहे हैं या आप भी बता रहे हैं, can those solutions be applied even to the smaller organizations also? Yeah. If the company is having 5 employees, in that case also this solution is applicable, completely applicable. Like if the accountant is there, then accountant should access only to the accountant department. Like she should access only tally data or this type of data. Other pre-sales data, marketing data is not usable to her. So you can restrict with their data. Again, like if you are using the laptop and the internet is easily available at this moment, internet is not the issue, then in that case, data should not be on the local machine. It should be always in the repository. Because if sometimes you lost the data, you lost the device, in that case also data is not getting lost. So this is the case. So that type of things. Yeah. सो या पूर्वीच्या केसमध्ये असं सांगायचं मला की आणखी इंटरेस्टिंग पार्ट असं होतं या केसमध्ये, व्हेरी शॉकिंग. या सगळ्या 106 एम्प्लॉईज इंटरव्ह्यू झाले होते, माहिती आहे आपल्याला. 106 लोकांना मी मेल पाठवलं शुक्रवारी, 106 लगेच येणार नाहीत सोमवारी, बरोबर. या म्हणजे महाराष्ट्राने काय केलं होतं की तो शनिवारी आणि रविवारी सगळ्या मुलांना त्यांनी ऑफिसमध्ये बोलवलं. असे एक महिनाभर इंटरव्ह्यू झाले ते. शनिवार रविवारी इंटरव्ह्यू करून, आणि त्यांना वाटलं की कंपनी जेन्युइन आहे, कारण त्यांनी बघितलेलं आहे बिल्डिंग पूर्ण मोठी, फार मोठी बिल्डिंग आहे हिंजवडीमध्ये. म्हणजे इथपर्यंत लोक करू शकतात. म्हणजे ह्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जर इतकी सिक्युरिटी गार्ड आणि कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉई, म्हणजे जर आपला सर्विंग आपल्यासोबत एम्प्लॉई काम करत असेल आपल्या टीममध्ये कोण, म्हणजे ही हॅज सो मच ऑफ एक्सेस टू द डेटा, एनिथिंग कॅन हॅपन. आय एम नॉट कास्टिंग, आय मीन डाउटिंग एनीबडीज इंटिग्रिटी, बट दीज आर ॲक्च्युअली वी आर टॉकिंग अबाउट द फॅक्ट्स. एक एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर रिपेअर्स करणारी एक कंपनी आहे, झू एरोड्रमला त्यांचं ऑफिस आहे आणि वर्कशॉप पण आहे, हँगर आहे त्यांचं तिथं.
तर ते काय करतात, ते एअर फ्रान्स किंवा अशा ज्या मोठ्या एअरलाइनर्स आहेत त्यांचे जे एअरक्राफ्ट इंडियामध्ये येतात त्यांचं सर्व्हिसिंग अँड रिपेअरिंग्स करतात. त्याच्यासाठी ते एअरबस आहे, बोईंग आहे, अशा कंपन्यांकडनं त्या एअरक्राफ्टचे स्पेअर पार्ट्स ऑर्डर करतात. जे एक्सेस पार्ट्स त्यांच्याकडे राहतात ते एक्सेस पार्ट्स ते सेलसाठी वेबसाईटवरती डिस्प्ले करतात. वेबसाईटवरनं लोकांना सांगतात की आमच्याकडे हे पार्ट्स आहेत. आणि जगभरातनं वेगवेगळ्या देशांमधनं कधी कधी त्यांच्याकडे त्याच्यासाठी ऑर्डर येतात. तर त्या पर्टिक्युलर कंपनीकडे असा एक इन्सिडेंट आहे विच आय वॉन्ट टू शेअर विथ यू. त्या कंपनीनी जे डिस्प्ले केलेले पार्ट होते त्या पार्टसाठी आर्मेनियामधनं त्यांच्याकडे एक ऑर्डर आली. त्यांचं ईमेलवर कॉन्व्हर्सेशन चालू झालं. ईमेलवरती कॉन्व्हर्सेशन या कंपनीचा, भारतातली जी कंपनी आहे त्या कंपनीचा फक्त जो मार्केटिंग आणि सेल्स डिपार्टमेंटचा हेड ऑफ डिपार्टमेंट होता, तो हेड ऑफ डिपार्टमेंटच त्याच्याशी कम्युनिकेट करत होता. त्यांचं सगळं कम्युनिकेशन व्यवस्थित चाललं होतं. ऑर्डर कन्फर्म झाली. त्यांनी सांगितलं की आम्ही डिस्पॅच करू, तुम्ही आम्हाला गुड्स डिस्पॅच करा. कंपनीची पॉलिसी अशी होती की 100% ॲडव्हान्स तुम्ही आम्हाला आधी पेमेंट करा, 100% ॲडव्हान्स आमच्या खात्यामध्ये क्रेडिट होऊ दे, त्यानंतरच आम्ही ते जो काही पार्ट आहे तो डिस्पॅच करू. जी आर्मेनियातली कंपनी होती, आर्मेनियातल्या कंपनीने ऑर्डर प्लेस केली. सांगितलं आम्हाला इन्व्हॉइस पाठवून द्या. इन्व्हॉइस तुम्ही आम्हाला पाठवून दिलं की आम्ही ते जी पेमेंट आहे ते पेमेंट आम्ही तुमच्या अकाउंटवरती क्रेडिट करू. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले. आर्मेनियाच्या कंपनीतनं परत यांच्याकडे विचारणा झाली भारतातल्या कंपनीकडे. तर भारतातल्या कंपनीचा जो मार्केटिंग आणि सेल्स डिव्हिजनचा हेड होता त्यांनी सांगितलं आम्ही ऑलरेडी तुम्हाला इन्व्हॉइस डिस्पॅच केलेलं आहे, पण तुमच्याकडनं आमच्या खात्यामध्ये अजून पेमेंट आलेलं नाही. तात्काळ त्यांच्याकडनं रिप्लाय आला की आम्ही तुमच्याकडनं इन्व्हॉइस आम्हाला 4 दिवसापूर्वी आलं होतं, त्या 4 दिवसापूर्वी त्या इन्व्हॉइसमध्ये तुम्ही जे कुठचं बँक अकाउंट मेन्शन केलेलं होतं त्या बँक अकाउंटमध्ये आम्ही अमाऊंट क्रेडिट केलेली आहे. मग ते इन्व्हॉइस कम्पेअर केलं गेलं, ते ईमेल्स कम्पेअर केल्या गेल्या, दोन्ही पार्टींनी एक्सचेंजेस केली इन्फॉर्मेशन. मग त्यांच्या असं लक्षात आलं प्राइमा फेसी की एक तर ते जे इन्व्हॉइस त्या आर्मेनियातल्या कंपनीला मिळालेलं होतं त्या इन्व्हॉइसमध्ये जो बँक अकाउंट नंबर मेन्शन केलेला होता तो बँक अकाउंट नंबर वेगळाच होता, तो या कंपनीचा बँक अकाउंट नंबर नव्हता. दुसरं, ते इन्व्हॉइस ज्या ईमेलमधनं मिळालं ते ईमेल ज्या डोमेनवरती आहे ते डोमेन पण या कंपनीचं नव्हतं. आपण असं धरू की xyzservices.com असं डोमेन नेम भारतातल्या कंपनीचं आहे. त्यांना जी ईमेल इन्व्हॉइस बरोबर मिळालेली होती ती xyzservices-.com या डोमेन नेममधनं मिळाली होती. म्हणजे त्यांनी काय केलं होतं की डोमेन नेममध्ये स्लाइड चेंज केलेला होता. मग आता प्रश्न असा होता, द क्वेश्चन वॉज की हाऊ अ थर्ड पार्टी, कुणीतरी फ्रॉड केला, कुणीतरी स्कॅम केलं हे कन्फर्म झालं, हाऊ इट कुड हॅपन. मग त्यांनी त्याचं फॉरेन्सिक ऑडिट केलं आणि फॉरेन्सिक ऑडिट केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की या मार्केटिंग आणि सेल्स हेड जो ईमेल यूज करत होता त्या आर्मेनियातल्या कंपनीशी कम्युनिकेट करण्याकरता, त्या ईमेलचं जी कमांड होती त्या कमांडमध्ये काही मायनर चेंजेस केले गेलेले होते. पहिला मायनर चेंज असा केला गेला होता की ज्या तारखेला इन्व्हॉइस पाठवलं गेलं त्या दिवशी ते इन्व्हॉइस आर्मेनियातल्या कंपनीच्या मेलबॉक्समध्ये गेलंच नाही, ती मेलच गेली नाही, ती मेल डायरेक्टली गेली डस्टबिनमध्ये. आणि ॲट द सेम टाइम त्या मेलची कॉपी गेली एका थर्ड पार्टी अननोन ईमेल आय डीकडे. लक्षात आलं की नक्की काय झालेलं आहे ते. तर मला, आय होप यू कॅन अंडरस्टँड, तर मला या दोघांना असा प्रश्न आहे की असे इन्सिडेंट्सेस खूप होतात. कारण या पर्टिक्युलर कंपनीमध्ये हा इन्सिडेंट 4 वेळा झाला. त्यातल्या 2 वेळेला पार्टींनी पेमेंट केलेलं होतं, 2 वेळेला दे कुड सेव्ह इट. त्यांनी लगेच कम्युनिकेट केलं की काहीतरी गडबड आहे, तुम्ही पेमेंट करू नका. तर हाऊ सच इन्सिडेंट्स कुड बी अव्हॉइडेड? सर, कम्युनिकेशन इज द की, राइट, इन बिजनेस. ये सब एग्री करेंगे, राइट? कम्युनिकेशन के क्या क्या जरिया है? अगर आप बिजनेस, इफ यू लुक एट बिजनेस, then communication can happen through email, WhatsApp, messages. Yeah, but generally email is more, right? तो आप कुछ डेमो देखना चाहेंगे यूजिंग अ लिंक, आपका क्या इंफॉर्मेशन एक्सपोज हो सकता है, आप देखना चाहेंगे? ओके,
I will take it separately, but for that question, sir, I'll just hand it over to Ashish. He's also an expert. So I just need one, volunteer from the audience who can assist me. Anyone who is interested? डरिए मत, प्लीज सर. थैंक यू सो मच. सो सर को मैं एक सिर्फ लिंक दूंगा, वो सर खोलेंगे ब्राउजर में, दैट्स इट, राइट? कुछ गिमिक नहीं है, मैं बस एक लिंक दूंगा सर आपको, आप सब खोलिए. सो सॉरी टू इंटरप्ट लाइक दिस, बट आई विल जस्ट हैंड इट ओवर टू आशीष. तब तक मैं इस क्वेश्चन का आंसर देता हूँ. तो जो केस इन्होंने बताया है, दैट इज साइबर सिक्योरिटी टर्म्स में उसको ईमेल इम्पर्सोनेशन बोलते हैं, किसी को पर्सोनेट करना. और ये जो प्रॉब्लम है, ये इसका और एक साइबर सिक्योरिटी वर्ड है विच इज यूजर बिहेवियर. ये इनसाइडर थ्रेट है, मतलब किसी घर कंपनी के इनसाइडर वाले, मतलब एम्प्लॉय ने ये काम किया है. उसको पता था कि कब इनवॉइस जाने वाला है, उसको पता था कि किसके पास जाने वाला है और कौन इस ईमेल को रिस्पॉन्ड कर रहा है. आज के डेट में जो भी साइबर अटैक्स होते हैं बड़े ऑर्गेनाइजेशन, छोटे ऑर्गेनाइजेशंस में, 32% आर बिकॉज ऑफ इनसाइडर थ्रेट. मतलब घर का भेदी लंका ढाए, ये वही वाला सिचुएशन है. अभी इनका जो प्रॉब्लम, मतलब ये जो प्रॉब्लम अभी डिस्क्राइब किया गया है, इसको कैसे सॉल्व कर सकते हैं? इसके लिए हमारे पास ईमेल सिक्योरिटी होना चाहिए. जो ईमेल गया है, वो ईमेल नेक्स्ट पर्सन के पास गया, वो कैसे गया, विद अ डिफरेंट डोमेन नेम, विद अ डिफरेंट ये. इस अटैक को फिशिंग अटैक भी बोलते हैं, वेरिन मैं एक सेंस ऑफ अर्जेंसी क्रिएट करूंगा. मैं बोलूंगा abc@xyz.com से आपको ईमेल आया है, आई एम योर बॉस, प्लीज सेंड मी सो एंड सो मनी, आई एम इन अर्जेंट नीड. बिकॉज आपको लगेगा अरे हाँ, आशीष तो मेरे बॉस हैं, तो अगर वो मुझसे मांग रहे हैं, लेजिट ईमेल आईडी से आया है, तो मैं उन्हें पैसे दे देना चाहिए. कुछ हो सकता है अर्जेंसी हो. तो ये फ्रॉड्स जो हैं बहुत ज्यादा चल रहे हैं, ईमेल इम्पर्सोनेशन. तो इस प्रॉब्लम को सॉल्व करना बहुत इंपॉर्टेंट है बाय इम्प्लीमेंटिंग ईमेल गेटवेज. ईमेल गेटवे एंड दूसरा है यूजर बिहेवियर एनालिटिक्स, जिसको साइबर सिक्योरिटी में UEBA बोलते हैं, वेरिन यूजर का बिहेवियर, जितने भी आपके एम्प्लॉयज हैं उनके ऊपर कॉन्स्टेंटली एक मशीन लर्निंग का मॉडल रन होते रहता है, और वो हर एक का बिहेवियर एनालाइज करते रहता है. एंड एनी आउटलायर या कुछ भी डिविएशन होता है तो वो डिटेक्ट करके आपको बताता है, और वो प्रिवेंट भी करता है. वो सिर्फ बताएगा नहीं, वो प्रॉब्लम हो अगर जब हो रहा होता है तो उसको स्टॉप भी कर देता है. एंड दिस इज वन वे. मतलब इसका सबका कोई एक स्टैंडर्ड सॉल्यूशन नहीं है, एवरी प्रॉब्लम इज यूनिक. ह्यूमन माइंड, देखो, जिसको अटैक करना है वो कैसे ना कैसे अटैक करने के एवेन्यूज ढूंढते रहता है. अभी आपका घर ही है, आपने डोर पे लॉक रखा है, लेकिन विंडो से भी तो चोर आ ही सकता है. तो यू हैव टू सेफगार्ड, आपको ऐसे सेफगार्ड करना है कि कहीं से कोई ऑप्शन ना हो आपके घर में अंदर आने का. एंड दैट इज व्हाट द सिक्योरिटी सर्विसेज विच वी प्रोवाइड, जहाँ पे you safeguard each and every domain and every टच पॉइंट, जिससे प्रॉब्लम होने के चांसेस को प्रिवेंट किया जा सके. सर, यू वुड लाइक टू ऐड एनीथिंग? Mails or whatever the mail is also the data of that organization, right? Now people are using so many mail servers, so many bifurcated everywhere, like Google, Outlook, and so many service providers are there. See, what we are doing as a organization, my organization, we provided the vault, Black Vault we launched. In that Black Vault, everything is there. Like inside, in Black Vault is in your house, it's a particular one thing, and your mail, your everything is inside that. And see, like आपलं स्वतःचं घर असते आणि घरी आपण आपले पूर्ण रूल अप्लिकेबल लावू शकतो, राईट? की माझ्याकडे AC चालणार, माझ्याकडे फॅनच चालणार, समथिंग. सो दिस इज द वर्ल्ड वेअर तुम्ही तुमच्या स्टँडर्ड प्रॅक्टिसेस, स्टँडर्ड जे म्हणजे कोणत्या अकाउंटंटला कोणता मेल ऍक्सेस पाहिजे, तुमचे मेल्स जे आहेत ते सर्व व्हाईट लिस्ट आहेत की नाही आहे, तुम्हाला काही एम्प्लॉयला घरून ऍक्सेस करू द्यायचा आहे पण याच डिव्हाइसवर करून द्यायचा आहे, दुसऱ्या डिव्हाइसवर नाही करून द्यायचा आहे. लाईक आय कॅन से फ्यू ऑफ माय फ्रेंड्स, दे आर वर्क फ्रॉम होम अँड लाईक home is in Nagpur and they are working in Goa. So something like that. So
दिस टाईप ऑफ सिनेरिओ मीन्स फक्त जर घरून वर्क करायचं तर तो त्याच्याच घरून वर्क करतो शकला पाहिजे, दुसऱ्या राउटरवरून नाही. हे असे रेस्ट्रिक्शन्स जेव्हा आपण पुटअप करतो आणि पर्टिक्युलर एका वॉल्टला ऍक्सेस करतो, एका रिपॉझिटरीला ऍक्सेस करतो, तिथेच तुमचे सर्व मेल आहेत. काही मेल लाईक द डेव्हलपर विच इज नॉट हॅव्हिंग एनी कनेक्ट विथ द आउटर वर्ल्ड, like in the software company, they are the developer, they never face any customers, right? Then they should not have any access to the like outside world. They can't send these mail to the outside, right? So this type of scenario, like while sending the mail, the documents should be encrypted, it can be redaction, so many facilities are there. So this type of restriction should be there in the mails. Your company policy should be enforced in a proper way. So that is the only solution for the mails. Yeah. And mail is like, again, so many data loss means, I think IBM statistics is there. 25% data leak is happened through mail only. So you have to have, means MSME think about it. That's needed. सी आमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला आम्ही असं घाबरत नाहीये तुम्हाला की हे असं केलंच पाहिजे. दिस इज द रियालिटी. आणि ह्या सगळ्या जे सिस्टम्स आहेत आपण डेव्हलप करण्याकरता ह्याच्याकरता काही फार मोठं असं काही इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला लागणार नाही आहे. दिस थिंग दिस सोल्युशन्स आर अवेलेबल. बऱ्याच कंपनीज करतात मार्केटमध्ये. आय थिंक यू शुड अवेल दिस फॅसिलिटीज. तुमच्याकडे एक्सपर्टाईज असेल, तुमची टीम तुम्ही डेव्हलप करा आणि या सिस्टम्स तुम्ही असं म्हणत नाही 100%. यू कॅन ऑलवेज ट्राय टू रिड्यूस द इन्सिडेंट. 100% तुम्ही कंट्रोल किंवा एकदम स्टॉप करू शकत नाही अशा गोष्टी. एव्हरी डे द क्राईम इज इव्हॉल्विंग. रोज नवीन काहीतरी होत असतं ते. इट इज नॉट पॉसिबल टू स्टॉप एव्हरीथिंग, बट आय थिंक यू कॅन डेफिनेटली reduce the amount of the frauds happening, and we should not be the victim of that particular fraud. So let us move on to the next question. Yeah. See, what the AI is doing in data, as per the behavior of the employee, behavior of the scenario, AI predict your data loss before it happens. So this is what the things is. If your system is implemented properly, you can predict the data loss before it happens. So this is the thing. This is the power of AI. मला एक याच संदर्भात एक प्रश्न असा आहे की आता MSME आहेत किंवा स्मॉल ऑर्गनायझेशन्स आहेत ज्यांचा टर्नओव्हर एक 4 करोड 5 करोडच्या आसपास आहे. या सायबर सिक्युरिटीसाठी किंवा अशा प्रकारच्या प्रॉडक्टसाठी किती बजेट किंवा किती एक्सपेन्सेस त्यांनी गृहीत धरले पाहिजेत? कॅन यू गाईड? At least 2 to 3% they have to have consider for the security, for the data security. And trust me, if you implement with these facilities, go with the statistics, in 1 year you will get minimum 10% increment in the business. So that is what the things. This is very, yeah. With respect to the same point, जिस point पे अभी बता रहे थे, US में अगर कोई छोटी भी कंपनी है, जो हम यहाँ पे MSME कंपनीज बोलते हैं ना, वो छोटी कंपनी का भी जो पेट्रोल पंप होगा, यहाँ के पेट्रोल पंप पे आपको कोई सिक्योरिटी मतलब फिजिकल सिक्योरिटी होगा, बट डेटा सिक्योरिटी, साइबर सिक्योरिटी कुछ भी नहीं होगा. वहाँ फार्मेसी हुआ, पेट्रोल पंप हुआ, उनका भी 28 से 32% तक का बजट होता है ईयरली ऑन साइबर सिक्योरिटी. बिकॉज इन यूएस एनीबडी कैन, मतलब कोई भी आके आपको, अगर जैसे मेरा क्रेडिट कार्ड का इंफॉर्मेशन इस पेट्रोल पंप से चोरी हो गया, तो मैं इस पेट्रोल पंप को जाके कुछ नहीं बोलूंगा. वहां अगर मेरा डेटा किसी और के पास से चोरी हो जाता है, तो मैं जाके उसको कोर्ट में केस कर सकता हूं और मुझे पैसे मिलेंगे. वो वैसा लॉ है वहां का. तो जस्ट लेटिंग यू नो. माझं एक ऑब्झर्वेशन आहे. आता आपण इथं सगळे जमलेलो आहोत. आपण बरेच जण कॉम्प्युटर वापरतो, बरोबर आहे? लॅपटॉप्स वापरतो, डेस्कटॉप वापरतो. लॅपटॉप्स आणि डेस्कटॉपवरती आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस किंवा विंडोज इन्स्टॉल करतो. किती जणांकडे लायसन्स्ड विंडो आहे? मला वाटतं 100 लोकांमध्ये 7-8 लोकांनी हात वर केलेत. 7-8 लोकांकडे. फॅन्टास्टिक. ठाणे
ठाण्यामध्ये ठाणा स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आहे, त्यांनी सगळ्यांना जागृती करून वेळोवेळी सांगितलेलं आहे की अशी अशी प्रगती आहे, धोके आहेत, तर तुम्ही लायसन्स्डच काम करायचं आणि जर तुम्ही लायसन्स काम करत नाहीत, काही मॅटर झालं, मग आमच्याकडे येऊ नका. आणि ओव्हरऑल अवेअरनेस वाढलेला आहे की मी लायसन्सनीच काम करावं. कारण ज्या इतर गव्हर्नमेंटकडे जो डाटा जातोय, GST, IT, बँक खातं खोलणं, प्रत्येक ठिकाणून डाटा जात आहे, तर व मी काहीतरी लपून ठेवलं तर काही मजा नाही, उलट पंचायत होईल. तर हा अवेअरनेस एक येत आहे आणि आपण म्हणता ते बरोबर आहे. पण आमच्या दुकानांमध्ये जर गेलात, जो ठाण्याचा हा भाग आहे, तर तिथे तुम्ही जे म्हणताय ते तथ्य आहे. पण आमच्या इंडस्ट्रीला, इंजिनिअरिंग इंडस्ट्रीला मी असं काही बोलू देणार नाही आमच्याबद्दल. धन्यवाद. माझा प्रश्न, आपण म्हणता ते बरोबर आहे, आपल्या म्हणण्याचं गांभीर्य लक्षात आले नाही. मी तुम्हाला स्टॅटिस्टिक्स पॉइंट ऑफ व्ह्यू मधून सांगतो. तुम्हाला माहिती आहे की भारतामध्ये किती करोड लोक मोबाईल वापरतात? सांगू शकता कुणी? 120 जास्त होईल. मोर दॅन 90 करोड. आणि किती करोड लोक लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वापरतात हे माहिती आहे? एक डेटा आहे, साधारण भारतामध्ये 25 ते 28 करोड लोक लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वापरतात. आता तो रेशो लावा आणि लायसन्स्ड कॉपी मायक्रोसॉफ्टनी भारतामध्ये किती विकल्या त्याची फिगर काढा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. थँक्यू. नाही, वी आर ॲक्च्युअली नॉट फोकसिंग ऑन वन पर्टिक्युलर. तुम्ही म्हणता एकदम बरोबर आहे. वी टेक युअर पॉईंट. वी आर विथ यू. आमचं म्हणणं ते नाही. वी आर बेसिकली वी आर एज्युकेटिंग द इंडस्ट्री बिकॉज यू आर ॲक्च्युअली ऑल द वॉरियर्स. तुम्ही जाऊन बाहेर प्रसार करणार आहे, तुम्ही लोकांना सांगणार. बघा, तुम्हाला ती ऑलरेडी यू आर एज्युकेटेड ॲज वेल ॲज फार एज टेक्नॉलॉजी इज कन्सर्न. तर आम्ही पण तेच करतोय. पण त्यांचं म्हणण्याचं तात्पर्य असते की आहे, दिस इज ॲक्च्युअली दिस प्रिव्हेल्स इन द मार्केट. Yeah, I can add one thing. See, if you're an individual, you're not a businessman, then whatever the losses or whatever the happens on the laptop, it's your responsibility. But if you're an employer and if something happens on you, it's the employer's responsibility. You are providing the platform to make the crime. And this is very dangerous, I think. Yeah. एकच मुद्दा ऍड करतो. आपले सगळ्यांची घरं आहेत. आपल्या घराची किंमत 1 करोड आणि अबाव आहे मुंबईमध्ये राहणाऱ्या माणसाची. आपण किती रुपयाचं कुलूप विकत घेतो? आपला जो डेटा आहे किंवा आपली जी इन्फॉर्मेशन आहे, जी आपल्याला करोडो रुपयाचा बिझनेस आपण ज्याच्या जीवावरती करतो, त्याच्या सिक्युरिटीसाठी आपण किती बजेट काढले याचा आपण शोध घेतला पाहिजे. Absolutely, yeah. I think आता एक डेमो करतोय आपण. डेमो देखने सर क्या हुआ था? I'll just share one thing. Sir, can I get the screen? First of all, I would like to thank the gentleman for volunteering on such activity. क्योंकि generally कोई करता नहीं है. So, thank you so much. Thank you so much, sir. So, मैंने सिर्फ उनको एक लिंक भेजा था, उन्होंने मोबाइल में ओपन किया, तो वो लिंक आपको क्या इन्फॉर्मेशन दे रहा है जो आपके स्क्रीन में है, वो पूरा IP, आपका फोन का मॉडल, आपका लोकेशन एंड स्क्रीनशॉट, मतलब फ्रंट कैमरा से आगे जो फोटोज है वो भी आ जाता है. जस्ट एक मैंने लिंक भेजा था. बहुत लोग क्या करते हैं कि चलो लिंक ही तो एक क्लिक करके देखते क्या है, राइट? सो आई जस्ट सेंट हिम, इट वाज जस्ट एन ऑफर पेज की ऑफर है, राइट? गलती से भी ये मत करना. इफ यू गेट एनीथिंग सच, डोंट क्लिक बिकॉज यू नो व्हाट्स गोइंग आउट, your information, right? Your secrets. Second, एक छोटा डेमो आप लोगों के लिए. थैंक यू सो मच सर, थैंक्स फॉर ज्वाइनिंग मी. आप लोगों के लिए, आपके साथ सबके पास फोन है, सबका ब्लूटूथ ऑन रहता है हमेशा, राइट? नहीं दिख रहा? So sorry, I don't know how to zoom this, but I'll just, can you help me out? आप सबके पास फोन है, आईफोन, एंड्रॉइड, ब्लूटूथ हमेशा ऑन रहता है. आपके फोन में कुछ दिख रहा है अब नॉर्मल? आपको दिख रहा है? थैंक यू मैम. और किसी को दिख रहा है? यू कैन रेज योर हैंड्स और कॉल आउट.
किसी को कुछ दिख रहा है? क्योंकि बहुत ज्यादा ऑडियंस है तो शायद थोड़ा डिले आएगा. आपको भी दिखा सर. थैंक यू सो मच. आईफोन, एंड्रॉइड. तो दिस इज नथिंग बट आपको एप्पल टीवी का, एप्पल ईयरपॉड्स, एयरपॉड्स, ऐसे वॉचेस आ रहा है आपको. थैंक यू सो मच. तो मैं बंद कर रहा हूँ. आई वोंट ट्रबल यू. तो ये जो आपने देखा, इट इज कॉल्ड हाईजैकिंग, राइट? आई एम impersonating in another word, and you will feel कि अरे ये तो कोई genuine चीज है, right? I can create a hotspot here, name it Google, free Jio Wi-Fi. आपको पता ही नहीं, आप यूज करेंगे, आपको नेट भी मिल रहा है. Your every transaction is getting recorded. Your bank, whatever transactions you do, everything is getting recorded. If you go out to the hotels or stations, keep that in mind. I just demoed one more thing कि मैंने एक क्रेडिट कार्ड लिया था, मैंने इसे स्कैन किया था. दिस इज अ डिवाइस विच वी जनरली यूज, हैकर्स जो यूज करते हैं वैसा डिवाइस है. हम लोग ने इसमें कोडिंग किया है. इस डिवाइस से आप ऑलमोस्ट कोई भी चीज हैक कर सकते हैं, लाइक इवन योर कार कीज टू क्रेडिट कार्ड्स, एनीथिंग. So that is the kind of digital age that we are going into. So imagine if this can happen to personal level, just because हमने आपको ये सब दिखाया है. Imagine if it happens in your business level. So a small investment in IT security will definitely worthwhile before a big loss, right? Before a big impact that happens to your business. Thank you so much. So these are n number of organizations. What they are doing is की प्रत्येक ऑर्गनायझेशन असे बरेच मोठे मोठे ऑर्गनायझेशन बोलतो मी, जिथे मी स्वतः काम केलं, मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, तिकडे असे ईमेल्स येतात आणि ईमेल्स त्यांना बरेच एम्प्लॉईज क्लिक करतात आणि क्लिक केल्यानंतर बराच इन्फॉर्मेशन जातात येत ना ते, किंवा त्यांना शेअर करायला भाग पाडतात ते, आणि त्यांना वाटतं खरं आहे ते. माझी एक रिपोर्टी होती ज्युनियर, माझी ज्युनियर कलीग, आणि माझे जे प्रॅक्टिस होते, मी एका मोठ्या कंपनीत होतो त्यास. ही वॉज इन सिंगापूर. आणि त्या माणसाला ती माहिती कशी मिळाली माहिती नाही. ही कॉल्ड दॅट लेडी अँड सेड की युअर ॲक्च्युअली बॉस इज विथ मी बट ही इज बिझी इन सम कॉन्फरन्स नाव. ही आस्क्ड मी टू गेट सम डेटा फ्रॉम यू. मग त्यांनी सांगितलं काय काय पाहिजे सर तुम्हाला. मग तिने व्हेरीफाय केलं होतं की त्याला माहिती होतं की बॉस सिंगापूरमध्ये आहेत, आणि सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी पाठवली. नंतर ती माझ्याकडे आली, सर म्हणे असं असं एक माणसाचा फोन होता आणि मला त्यांनी सांगितलं असाच नंबर, ईमेल आय डी तिला पाठवलं. बरोबर केलं का मी? मला थांब म्हणलं त्याला. आय कॉल्ड हिम ॲट सिंगापूर. सांगितलं बा असं झालं, तू काय सांगितलेलं आहे का? बॉसनं विचारलं. ते म्हणाले नाही सांगितलेलं नाही आहे. तोपर्यंत इन्फॉर्मेशन गेली होती. म्हणजे दिस इज व्हेरी इझी. म्हणजे आता हे जे करून दाखवलेलं आहे, म्हणजे इट कॅन बी व्हेरी इझिली पॉसिबल. तुम्हाला इन्फॉर्मेशन घेता येते कोणाकडनं याची. सो आय थिंक माय नेक्स्ट अँड लास्ट क्वेश्चन, सॉरी, यू हॅव टू से समथिंग. There is a fancy for using new applications, new apps, etc. One thing की आपण काय हवं ते व्हॉइस मध्ये मोबाईलवर बोलावं. आपला व्हॉइस खूप छान आहे, सगळ्यांना आवडतो. तो कुठेतरी जगात आकाशात नोट डाऊन केला जातो, आणि AI किंवा आणखीन सोफिस्टिकेटेड टूल्स आपण ओळखतो सगळे, की त्या टूल्सचा उपयोग करतो की अरे मी अमुक तुझा नवरा बोलतोय, आवाज नाही ओळखलं का, इथपर्यंत होऊ शकतं. आत्ता सरांनी जे सिंगापूरचं एक्झाम्पल दिलं ते कुठेतरी आपला व्हॉइस नोंदला जात असतो. तर शक्यतो मी म्हणेन की टाईप करून काय मेसेज द्यायचं तो आपण मेसेज द्यावा. याला आपलं किती मान्यता आहे? धन्यवाद. बोलायचं. सो माझा एक शेवटचा प्रश्न आहे. आणखी एक सिनारिओ सांगतो मी. अगेन दिस पर्टेन्स टू MSME है. आशीष एंड विघ्नेश, आपके लिए एक क्वेश्चन मेरा ऐसा है. देर वॉज वन MSME मलाडमध्ये, मलाड मुंबई, आणि एक एम्प्लॉईनी ॲब्रप्टली कंपनी सोडली नॉट ऑन ए पॉझिटिव्ह नोट, आणि ही जॉईन समवेअर एल्स. ह्यांना माहिती नव्हतं की जॉईन केलं नाही केलं. पण ही कंपनी वॉज डुईंग व्हेरी वेल. त्यांच्याकडे काहीतरी 250 त्यांचे कस्टमर्स होते. ऐकण्यासारखं आहे, MSMEला परफेक्टली ॲप्लिकेबल आहे. 250 कस्टमर्स होते, आणि त्यांचे कस्टमर्स ते वर्षापासून यांच्यासोबत बिझनेस करायचे ते. आणि ही लोक जेव्हा हे एम्प्लॉईनी सोडल्यानंतर ही लोक कस्टमर चालले, सर अभी ऑर्डर आया नहीं बहुत दिन से आपका, नहीं अभी चल रहा है काम हमारा. मग परत दुसऱ्या कस्टमरकडे त्यांनी, तिसरा चौथा, प्रत्येक कस्टमर सांगतो नाही अभी आ रहा है हमारे पास, जरूरत नहीं अभी. ह्यांना प्रश्न पडला की अचानक काय झालं. म्हणजे जे कस्टमर त्यांची एक रेग्युलर फ्रिक्वेन्सीला ते सगळं गुड्स घ्यायचे, आता कोण घेतच नाही, काय प्रॉब्लेम आहे याच्यात. मग त्यांना थोडा डाऊट आला. त्यांनी आणखी थोडासा विचार केला काय प्रॉब्लेम असू शकेल त्याच्यात. मग त्यांना लक्षात आलं की ह्या आपल्या एम्प्लॉयला जे आपण काढलेलं आहे किंवा ज्यांनी निगेटिव्ह नोटवर सोडलेली कंपनी, त्यांनी एका कॉम्पिटिटरकडे जॉईन केलंय, आणि
जे स्पेसिफिकेशनचे प्रोडक्ट हे देत होते त्या टेक्निकल बेसिकली टेक्निकल जो आपलं नॉलेज आहे किंवा त्याच्या नो हाव आहे ते सगळं त्यांनी ते तिकडे घेऊन गेला होता सोबत तो. आणि कारण त्या स्पेसिफिकेशन प्रोडक्ट ते मार्केटमध्ये येत होते आणि प्लस रेट कमी झाला त्या प्रत्येक प्रोडक्टचं. आणि क्लायंटला वाटलं की क्वालिटी तीच मिळते मला आणि प्राइस कमी तुम्ही का घेऊ नये. मग ह्यांनी काय केलं, त्याचा लॅपटॉप त्यांनी फॉर्मॅट केलेला नव्हता. मग आम्हाला इन्व्हॉल्व केलं त्यांनी. आम्ही त्याचं लॅपटॉपचं इमेजिंग केलं. इमेजिंग करून त्याचा डेटा रिव्ह्यू केला. आम्हाला पण काही ट्रेसेस मिळाले नाही त्याच्यात. पण दिस इज अ फॅक्ट, काहीतरी गडबड आहे. यानंतर मग काय झालं की थोडंसं आणखी मग एम्प्लॉईजना बाकी विचारलं की काय असू शकेल. मग एका एम्प्लॉयने सांगितलं की सर ह्यानी कंपनी सोडलेली आहे पण याची गर्लफ्रेंड इकडे आहे. आम्हाला त्यांनी ही गोष्ट सांगितली पण आम्ही आमचं इन्व्हेस्टिगेटर माइंड, तो भाग पर्सनल विषय असतो कोणाचा रिलेशनशिपचा वगैरे, पण आम्ही आमचं डोकं लढवलं की नाही मग गर्लफ्रेंड असेल तर मग आपण या अँगलने एक्सप्लोर करूया. मग आम्ही तिला न कळत आम्ही ते कंपनीचा लॅपटॉप होता, त्या कंपनीचा लॅपटॉप परत इमेज केला आम्ही आणि इमेज करून त्या रिव्ह्यू केला डेटा आम्ही. तर मग आमच्या लक्षात असं आलं की कल्प्रिट इज हिअर सिटिंग इन द ऑर्गनायझेशन. ही सगळी इन्फॉर्मेशन तिकडे त्याला पाठवत होती. त्यांनी काय केलेलं नव्हतं ते. मग सगळं झालं. मग आम्ही काय केलं नंतर मालाड पोलिसांनी कंप्लेंट फाईल केली आणि त्याला स्टेटमेंटसाठी बोलून घेतलं आणि मग घाबरला तो की असं असं आहे. मग आम्ही त्याला सांगितलं की तू जे काय डेटा घेतलेला आहेस तो त्यांनी कबूल केलं, मान्य केलं माझा डेटा आहे सगळं. मग आम्ही त्याच्याकडनं मग पोलिसांनी थोडा दबाव टाकला त्याच्यावर. क्रिमिनल केस झाले तो म्हणाला क्रिमिनल केस करू नका, मला मॅटर सेटल करायचं. मग आम्ही कोर्टात गेलो, त्याच्या कोर्टात जाऊन आम्ही एक कन्सेंट टर्म फाईल केली. आम्ही सांगितलं की त्यांनी 3 वर्ष पुढील 3 वर्ष त्यांनी कुठल्याही कॉम्पिटिटरकडे काम केलं पाहिजे नाही आणि 3 वर्षानंतर पण या बिझनेसमध्ये त्यांनी काम नाही करायला पाहिजे. तर आम्ही केस मागे घेऊ, नाही तर वी आर गोइंग फॉर द सिव्हिल ॲज वेल एज क्रिमिनल प्रोसिडिंग. असं तुम्हाला करता येतं. दीज आर सम प्रॅक्टिकल टिप्स. बेसिकली तुम्हाला पण करता आलं पाहिजे की हे सगळं हे प्रेशर बिल्ड करण्याकरता तुम्ही काय केलं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे होत्या. त्याच्यात ते करता येईल एक्सपर्ट्सची मदतीने तुम्हाला. आशिष, whether such incident could have been prevented, what went wrong, how would you handle this? So again इस चीज को सॉल्व करने के लिए हमें बहुत इंपॉर्टेंट चीज है पॉलिसीज. जो कंपनी की जो पॉलिसीज होती है ना, कि एक ऑर्गेनाइजेशन में मैं भी काम कर रहा हूँ, मेरी वाइफ भी काम कर रही है, तो देन दिस नीड्स टू बी डिक्लेयर्ड. इसका एक डिक्लेरेशन होना चाहिए, एवरी ईयर उस पर चेक होना चाहिए. पहला चीज. तो जब किसी को आप निकालते हो, ये जो मैं पॉलिसी की बात कर रहा हूँ, ये फॉरेन में बहुत कॉमन है. अगर एक एम्प्लॉय है जिसके पास बहुत सारा बिजनेस नो हाउ है, जिससे मेरा बिजनेस चलता है, उसका पूरा नो हाउ है, तो अगर मैं इसको निकाल रहा हूं या ये ऑर्गेनाइजेशन छोड़ रहा है, तो भी मैं उसे 3 months का, इसको यूएस में एक टर्म है गार्डन लीव, इसे गार्डन लीव बोलते हैं. इसमें ये इंसान मेरे कंपनी में काम नहीं कर रहा होगा, बट इसको पे मिल रहा होगा मेरे यहाँ से 3 महीने के लिए, इसको सैलरी भी मिलेगी 3 महीने तक, ये कहीं और कंपनी को ज्वाइन नहीं कर सकता है. तो इससे क्या होगा कि जो बिजनेस का नो हाउ है फॉर 3 months, फॉर 6 months, बिकॉज इसके पास वो सीक्रेट्स हैं जिससे ये किसी कॉम्पिटिटर को दे के मेरा बिजनेस डिस्ट्रॉय कर सकता है, तो हम उसको थोड़ा मिनिमाइज कर सकते हैं. दूसरा चीज है, जब हम हायर करते हैं तभी वो क्लॉज होना चाहिए कि ही कैन नॉट ज्वाइन अ कॉम्पिटिटर ऑर्गेनाइजेशन फॉर 6 months, फॉर 1 year. नहीं तो बैकग्राउंड वेरिफिकेशन नहीं होगा. आज के डेट में छोटी से छोटी कंपनी, बड़ी से बड़ी कंपनी बिना बैकग्राउंड वेरिफिकेशन के नहीं लेती है. तो अगर बैकग्राउंड वेरिफिकेशन सक्सेसफुल करवाना है तो आप वो कंपनी नहीं ज्वाइन कर सकते, बिकॉज ये हमारे स्टार्ट ऑफ दी जो ज्वाइनिंग एग्रीमेंट है उसमें हो सकता है. इसके अलावा ये तो मैंने पॉलिसीज की बात की. अब स्टार्ट में मैंने एक वर्ड बताया था, DLP, ठीक है, डेटा लॉस प्रिवेंशन. अभी डेटा जिस बंदे को निकाल दिया था उसके हार्ड ड्राइव से नहीं या उसके ईमेल से नहीं जा रहा था, बट किसी और के उससे तो जा रहा था ना, वो प्रिवेंट किया जा सकता था अगर मेरे पास DLP वाला सिस्टम होता, डेटा लॉस प्रिवेंशन का सिस्टम होता तो. और तीसरा चीज AI पैटर्न. अभी जिसे निकाला गया था वो किसी और डिपार्टमेंट में था, जो उसकी गर्लफ्रेंड थी वो किसी और डिपार्टमेंट में थी, उसका काम ही नहीं था वो करना. तो अगर मेरे पास AI का सिस्टम होता तो सिस्टम में ये डिटेक्ट होता कि पिछले 6 महीने से, पिछले 1 साल से
इसने कभी इसको ईमेल नहीं भेजा है, इसने कभी ईमेल अटैचमेंट्स नहीं भेजे हैं, या इसने कभी HR वाला इंफॉर्मेशन बाहर नहीं भेजा है, आज इसने सडनली कैसे भेजा? वो ब्लॉक भी किया जा सकता था, वो इंफॉर्मेशन ओनर को भी बताई जा सकती थी कि समथिंग ऑफ दिस सॉर्ट इज हैपनिंग, एंड इसको प्रिवेंट किया जा सकता था। Just to add 2 points, role based access होना बहुत जरूरी है, right? Not everyone has access to everything, right? Companies में generally आजकल सबको सारी चीज का access है, ये एक चीज definitely prevent किया जा सकता है if you are having role based access. And secondly, secured email gateway, मतलब कोई भी newsletter, spams या कुछ भी आता है वो protect तो होता ही है, plus यहाँ से जब कोई चीज बाहर जाता है कंपनी के email से, उसका ऑडिट होना भी बहुत जरूरी है। तो सिक्योर ईमेल गेटवे क्या करता है, आपका सारा लॉग्स मेंटेन करता है फॉर मोर देन एन ईयर। कंपनी में एम्प्लॉयज है, छोड़ के गए, सारा चीज मॉनिटर होता है, ऑडिट होता है, तो कंट्रोलिंग एंड ऑडिटिंग नीड्स टू बी इन प्लेस। थँक्स। आम्ही प्रत्येक जण फक्त एक अर्धा मिनिटं घेऊन आपले कन्क्लुडिंग रिमार्क्स देतो. व्हॉट आर द टेक अवेज फ्रॉम दिस? आमचं असं म्हणणं आहे की रोबोट सिस्टम पाहिजे. आपल्याकडे सर्वात मोठा प्रॉब्लेम काय माहिती का तुम्हाला, म्हणजे ही गोष्ट म्हणजे कंप्लीट म्हणजे 100% कंपल्सरी केली पाहिजे. प्रत्येक म्हणजे मोठ्या ऑर्गनायझेशन्स मध्ये तुम्ही बघितलं, म्हणजे गुड ऑर्गनायझेशन टॉकिंग, तिथे 2 प्रकारची ट्रेनिंग असतात. एक ट्रेनिंग असते रेकमेंडेटेड ट्रेनिंग आणि दुसरी असते मॅन्डेटरी ट्रेनिंग. रेकमेंडेटेड ट्रेनिंगमध्ये काय असतं की बरेच LMS असतात तुमच्या सिस्टममध्ये आणि ते तुम्ही एक एक ट्रेनिंग करत जा, तुम्हाला कोण विचारत नाही. बट तुमचे मॅन्डेटरी ट्रेनिंग जे असतात, म्हणजे एक तर पॉश आहे, प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ वुमेन ॲट वर्क प्लेस. दुसरं तुमचं डेटा सिक्युरिटी आहे, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी आहे. ह्या तुमच्या मॅन्डेटरी ट्रेनिंग्स आहेत. हे वर्षातनं एकदा तुमची ट्रेनिंग झालेच पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या एम्प्लॉईचं इन्क्रीमेंट करताय, तुम्ही त्याचं प्रमोशन करताय, काय असेल तुमचं वर्षाचं ते काय तुमचं इव्हॅल्युएशन असतं, ते इव्हॅल्युएशन जोपर्यंत एम्प्लॉई मॅन्डेटरी ट्रेनिंग पूर्ण करत नाही इन्फॉर्मेशन सिक्युरिटी बाबतीत, त्याचं प्रमोशन किंवा त्याचं कुठलंही म्हणजे वेलफेअर आहे ॲज फार एज द ग्रोथ इज कन्सर्न, ते केलं नाही पाहिजे त्याने. अनलेस दॅट शुड बी ॲक्च्युअली कंडिशन प्रेसिडेंट फॉर दिस काइंड ऑफ थिंग्स. हे फॉर ट्रेनिंग. आणि दुसरं, जे लोक इंडस्ट्रीत बरेच लोक आहेत की ज्या इन्फॉर्मेशन सिक्युरिटीबद्दल किंवा आणखी रेग्युलेटरी कंप्लायन्सबद्दल आहेत, त्यांना तुम्ही इन्व्हाइट करा त्यांना, आणि तुम्ही त्यांच्याकडनं तुमच्या प्रत्येक ब्रेनस्टॉर्म करा ही गोष्ट. अनलेस तुम्ही वारंवार ते हॅम्पर करणार नाही, तोपर्यंत ते त्यांच्या माइंडमध्ये इम्बाईब होणार नाही. दॅट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट्स माय मेसेज. Yeah, I will say I think everyone is using ChatGPT and this type of things. I'm telling you one thing: don't share your data on the OpenAI, on the open platform. तुमचा डेटा, तुमचं पर्टिक्युलर कोटेशन, तुमचं पर्टिक्युलर प्रपोजल जे तुम्ही ज्या स्टाईलने बनवताय, तुम्ही जर ते OpenAIला दिलं तर नॅचरली चांगलं दिवसभर डिस्कशन चालले, चांगलं प्रॉम्प्ट देऊन तुमचा एक्झॅक्ट प्रपोजल समोरचा तुमचा कम्प्युटर काढू शकतो. सो दॅट इज द थिंग्स. याच्याबद्दल अजून सिक्युरिटीचे पुष्कळ आस्पेक्ट आहेत. फक्त मी एवढंच म्हणेन की डोंट शेअर युअर डेटा फ्रीली इन द OpenAI. दॅट इज द थिंग्स. व्हेरी वेल सेड. मला सगळ्यात शेवटी एकच सांगायचं आहे, सायबर क्राईम किंवा सायबर इन्सिडेंटमध्ये गेल्या जुलैपासनं ते नोव्हेंबरपर्यंत चौपटीने वाढ झालेली आहे. आणि AIच्या माध्यमातून ती अजून वाढत जाणार आहे. जे सायबर सिक्युरिटीतले एक्सपर्ट आहेत त्यांचे ऑब्झर्वेशन्स आहेत. प्रत्येक कॉमन माणसाला काय वाटतं, किंवा प्रत्येक छोट्या उद्योजकाला काय वाटतं, किंवा मोठ्या उद्योजकाला पण काय वाटतं, माझ्याकडे असं काय आहे की समबडी विल कमिट सम अटॅक ऑन मी. हा जो आपला ॲटिट्यूड आहे, हा ॲटिट्यूड आपण सगळ्यांनी बदलण्याची गरज आहे. आणि दुसरं, स्टुपिडिटी इज मदर ऑफ सायबर क्राईम. थँक्यू. सो थँक्यू सो मच फॉर युअर पेशन्स. वेळ झालेले भरपूर, पण इतकी मोठी संख्या इकडे आहे. आय मीन व्हेरी हॅपी अँड व्हेरी ग्लॅड. अँड होपफुली नेक्स्ट इयर अगेन विल कम अँड टॉक समथिंग. आय मीन ज्यावेळेस ते काय बर्निंग इश्यू असेल, सेन्सिटिव्ह इश्यू असेल, त्याच्यावर बोलूया आपण. अँड विल ट्राय टू टेक युअर इनपुट्स ऑल्सो अँड देन ॲडवाइज यू अकॉर्डिंगली. थँक्यू सो मच. Yes.